गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टँड खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स जगवार कंपनीचे, स्प्रिंकलर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। पुण्यातील धनकवडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। सोसायटीच्या 5व्या मजल्यावरून पडल्याने 17 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला। रिद्धी रवी केडिया असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती इयत्ता 12वीच्या वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती। या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। प्राथमिक माहितीनुसार रिद्धीचा 5व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला। ही घटना तोल जाऊन घडली की तिने आत्महत्या केली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। धनकवडी येथील निर्मल पार्क सोसायटीमध्ये ही घटना घडली असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी 15 जुलै या दिवशी नेहमीप्रमाणे कुटुंबातील सर्वजण रात्रीचे जेवण करून झोपले होते। गुरुवारी पहाटे रिद्धीच्या आजीला जाग आली असता ती घरात दिसली नाही। रिद्धीच्या आजीने ही माहिती घरातील इतर सदस्यांना दिली। रिद्धीचा शोधाशोध सुरू झाली। घराचा मुख्य दरवाजा आतून बंद आढळला। गॅलरीत एक स्टूल आढळल्याने कुटुंबियांनी इमारतीखाली धाव घेतली असता रिद्धी ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली। तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून रिद्धीचा मोबाईल, पुस्तक आणि इतर काही महत्त्वाच्या वस्तू ताब्यात घेतल्या आहेत। तपासादरम्यान तिच्या वहीमध्ये सॉरी मम्मी पप्पा असा एका ओळीचा संदेश लिहिलेला आढळल्याची माहिती समोर आली आहे। मात्र या संदेशाचा नेमका अर्थ काय आणि त्याचा या घटनेशी काही संबंध आहे का याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही। रिद्धीचा मृत्यू तोल जाऊन पडल्याने झाला की अन्य काही कारणाने याचा तपास सहकारनगर पोलीस करीत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।